हं? हॅलो गायत्री, मी प्रोफेसर गोपाल बोलतोय. हो, बोला ना सर. काय झालं? तुझा श्वास लागलाय? काय करतेस तू? पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे ना सर. त्यासाठी प्रिपरेशन करतेय. ओहो. अच्छा, तुझ्याशी 2 मिनिटं बोलू शकतो मी? काय झालं सर? काही नाही, तुझ्यासोबत एक महत्वाचं बोलायचं होतं. काय आहे बोला ना सर. नाही, फोनवर बोलणं ते शक्य नाही. समोरासमोर बोललो असतो तर चांगलं झालं असतं. ओके. पण नेक्स्ट वीक परीक्षा आहे ना सर. तेव्हा मी कॉलेजला येईल ना सर. तेव्हा आपण बोलू शकतो. अरे रे, इतके दिवस वाट नाही पाहू शकत मी. एक्झामच्या आधी जर आपण दोघं मिळून भेटलो तर चांगलं राहील. बघ, मी तुला माझं लोकेशन तुझ्या नंबरवर शेअर करतोय. हं? लवकर येशील? अ, हं? हॅलो गायत्री. हां, सर बोला ना. अगं हे काय, लोकेशन पाठवल्यावर मी तुझी किती वाट पाहिली, पण तू आलीच नाहीस. हा, तुला काय झालं? असं काही नाही आहे सर. सध्या घरी मी एकटी आहे ना. आई आणि बाबा बाहेर गेले आहेत. म्हणून घरातलं सगळं काम मलाच करावं लागतंय. म्हणून मी नाही येऊ शकणार सर. हे बघ, ते मला काही नाही माहित. जेही काम असेल ते तसंच सोडून तू लगेच माझ्याकडे यायचं, ठीक आहे? मी तुझी घरीच वाट पाहतोय. हं. गॉट इट? फटाफट तयार होऊन ये. सर, सर, सर. हं, 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 हं. हॅलो हॅलो अ, गायत्री. सर बोला ना सर. किती वेळा मी तुला माझ्या घरी बोलावला. एकदा माझ्या घरी आली असती तर काय बिघडलं असतं? बोल. थोडं समजून घ्या ना सर. घरी करायला खूप कामं आहेत ना सर. माझं म्हणणं ऐक, बस खोटं बोलू नकोस तू. 24 तास तू बिझी राहतेस का घरी? बघ गायत्री, माझं डोकं नको फिरोस. लवकर तयार हो आणि घरी ये. मी इतकं बोलल्यावर सुद्धा तू घरी आली नाहीस ना, तर यापुढे मी काय करीन हे माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती आहे. खबरदार, लवकर रेडी होऊन घरी ये. ओहो! बापरे, आलीस? सर? बाहेर का उभी आहे? आत ये ना. हं. मला इथे हां, कशासाठी बोलवलं तुम्ही? सगळं सांगतो. आधी बस तर. हं, बस ना. तू बस, मी 2 मिनिटात आलो. हं. हं. घे ज्यूस पी. नाही, नाही मला नकोय सर. अगं पी ना. पहिल्यांदा माझ्या घरी येतेयस. ज्यूस सुद्धा घेणार नाहीस का? पी ना. हे काय ज्यूस तू तिकडे ठेवलास? नंतर पिऊन घेईल मी. आता तरी सांगा का बोलवलं मला इथे तुम्ही? हेच की एका आठवड्यात
परीक्षा सुरू होते आहे ना. हं, आणि तुला इंटरनल मार्क्स मीच देणार आहे, हे तुला व्यवस्थित माहिती आहे ना. हो माहिती आहे. तुला या परीक्षेत पूर्ण मार्क हवे आहेत ना. हो नक्कीच हवे आहेत. ठीक आहे. जर तुला हे पूर्ण मार्क हवे असतील तर तुला एक काम करावं लागेल. तुला काही वेळ माझ्यासोबत घालवावा लागेल. मला माहिती आहे. वारंवार फोन करून घरी बोलवण्याचं कारण मी समजून गेली सर. मी विचार केल्याप्रमाणेच तुम्ही बोलताय. मी सगळ्यांना तुमच्याबद्दल सांगितलं तर त्यानंतर तुमची अवस्था काय होईल माहिती आहे ना. तू मला घाबरवतेस का? बाहेर सांगशील तर तुझीच अब्रू जाईल. असं नाहीये सर. जर ही गोष्ट सगळ्यांना खरं खरं सांगितलं ना, सगळ्यात आधी तुमची अब्रू जाईल आणि त्यानंतर नोकरी पण जाईल तुमची. जर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची कंप्लेंट केली ना, तेवढंच पुरे आहे. त्यानंतर जेलची हवा खावी लागेल. काय कंप्लेंट करू का मी? तू का टेन्शन घेतेस? अगं मी तर बस गंमत करतोय तुझ्यासोबत. तू याला गमतीतच घे, ठीक आहे. काही वाईट बोललो असेल तर माफ कर. ठीक सर आहे? हे मी मस्करीमध्ये का घेईल सर? अशा गोष्टीत मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. जर मी तुम्हाला असंच सोडलं तर अशाने कितीतरी मुलींना टॉर्चर करायची हिंमत येऊन जाईल तुमच्यात. आणि मी हे असं कधीच होऊ नाही देणार. मी आत्ताच जाऊन तुमच्याबद्दल माझ्या आईवडिलांना सांगते. त्यानंतर तुझ्याबरोबर काय होईल याचा तू विचारही नाही करू शकत. तयार राहा. माझं म्हणणं आहे गायत्री, गायत्री. शे, घाई घाई करून सगळंच बिघडवून टाकलं मी. माझी अब्रूच चालली जाईल आता. जर ही गोष्ट तिने आपल्या आई वडिलांना सांगितली तर फक्त माझी अब्रूच नाही तर माझी नोकरी पण जाईल. हे ऐकल्यावर माझ्याच घरचे रागवून माझ्याच तोंडावर थुंकतील. शिट.